संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पोलीस हवालदाराच्या घरी चोरी. वदप येथे 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास. कर्जत तालुक्यातील वदप गावात एका पोलीस हवालदाराच्या घरात शिताफीने चोरी झाल्याची घटना समोर आलेली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उघडून आत प्रवेश करत सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार परशुराम जनार्दन मराडे, वय वर्ष 51, हे नवी मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते 7 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 10:45 या दरम्यान कुटुंबासह शेजारी राहणाऱ्या भावाच्या घरी जेवणासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी उघडून आत प्रवेश केला. घरातील सोप्यावर ठेवलेली कपाटाची चावी घेऊन चोरट्याने बेडरूममधील कपाट व लॉकर उघडला. त्यामधील सोन्याचे दागिने चोरी करून पुन्हा चावी मूळ जागी ठेवत कपाट बंद केले. घरात कोणतीही तोडफोड न करता चोरी करण्यात आल्याने ही घटना अधिक धक्कादायक मानली जात आहे. घरातील मांडणी व चावीचे ठिकाण माहिती असलेल्या व्यक्तीचा यात सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/2026 अन्वये BNS कलम 303(2) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.